महत्त्वाच्या बातमीकडे तर अशोक खरात प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मित्रपक्षातील लोकांना चेकमेट करायचंय असा आरोप शिवसेना युबीटीच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये कारवाईचं आश्वासन दिलेलं होतं आणि त्या प्रकरणात कारवाई झालेली नाही असा दावा अंधारेंनी केलाय। तसंच रुपाली चाकणकरांना अटक करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे। की माननीय मुख्यमंत्र्यांकडून फक्त मित्रपक्षातल्या लोकांना चेकमेट करायचे। मी रिपीट करते माझं काय वाक्य आहे ते। माननीय मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षातल्या लोकांना फक्त चेकमेट करायचे म्हणून प्रकरणाचा गवगवा करू नये, तर या प्रकरणातली जी माणसं आहेत ती माणसं त्यांची खरंच पाळमुळं खणून काढावी। कारण मुख्यमंत्री जेव्हा ऑन फ्लोअर पाळमुळं खणून काढण्याची भाषा करतात, अशीच पाळमुळं त्यांनी ड्रग्ज प्रकरणातली खणून काढायचं म्हटलं होतं। ती अजूनही खणून निघालेली नाहीत। अजूनही सातारा सावरी कुठून कुठून ड्रग्ज सापडते। या सगळ्यांवर खरं तर नाशिकमध्ये 3 महिला लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्याकडून आम्हाला बोलणं अपेक्षित आहे की त्यांनी बोललं पाहिजे। राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत, असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं। त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली, याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे। तर खरात प्रकरणामध्ये कोणालाही सोडणार नाही असा इशारा इकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा दिलाय। या प्रकरणाच्या खोलात जाणार आहे, आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी शक्यता वर्तवली आहे। या प्रकरणामध्ये कोणालाच सोडण्याचं कारण नाहीये। अतिशय डीप आम्ही जातो, अनेक नवीन गोष्टी लक्षात येत आहेत। अजून काही FIR येत्या काळामध्ये होण्याची शक्यता आहे। काही विक्टिम्स अजून पुढे येत आहेत, काही महिला पुढे येत आहेत। याच्या व्यतिरिक्त काही लोक आर्थिक फसवणूक झाली म्हणून देखील पुढे येत आहेत, त्यांचेही FIR हे लवकरच आपल्याला पाहायला मिळतील।